रघुनाथ भक्तिसार अध्याय 31. श्री गणेशाय नमः. जय जयाजी जगतपाळका, जगतपते वैकुंठनायका, जगत्सृजका, यदुकुळ टिळका, भक्त सखा तू होसी. निखिल जीवन निर्विकारा, विवेक रत्न वैरागरा, शुद्ध सत्व गुण गंभीरा, रुक्मिणी वरदा दीनबंधो. हे कृपार्णवा पंढरीनाथा, पुढे बोलवी भक्तिसार ग्रंथा. मागिले अध्यायिक अनाथनाथा, जन्म चौरंगीचा करविला परी त्याचे कथन, राहिले ते ग्रंथी लेखन. आता करवी जगत जीवन, पुढे वैखरी बैसुनिया. तरी गताध्यायी सापत्न माता, लोटली ताते काम सरिता. परी कृष्णागर प्राज्ञिक सूता, बळेची नेले पाचारुणी. करुणी जननीचा धिक्कारू, सदना गेला होता कृष्णा गरू. येरी सखी जीवा पारू, पाचारिली होता की. ते सांगुनी सकळ वृत्तांत, प्राणघातासी झाली होती उदिकत. परी ती सखी प्रज्ञावंत, देत मसलते तेसी. म्हणे बाई ओ भुजावंती, ईश्वर करणी प्रारब्ध गती. जैसे असेल तैसे पुढती, घडून येईल भिऊ नको. परी तू ते सांगे नाहीत काही, तैसेची धरुणी जीवी. नको कष्ट मानू आपुले देही, शयन शयनी करी आता. शयन शयनी केली अपूर्ण, राव येईल पारधीहून. आल्या सेवीर तुझे सदन, परी तू उठू नको की. मग तो राव पुसेल तू ते, तव तू सोंग दावी शोकाकुरते. रुदन करुणी वदे राया ते, प्राणरहित होय मी. आता काय ठेवूनी प्राण, झाला नाही अभुरक्षण. ऐसे बोलता राव वचन, पुढे तू जशी पुसेल. पुसता वदे की प्रांजळवंत, कृष्णागर तुमचा सूत. कामुक होऊनी मम सदनांत, स्पर्शावया धावला परी यत्ने करुण. बळे दिधला मागे लोटून, ऐसे होता अनुचित प्राण, कैसा ठेवू महाराजा. ऐशा परी आराधुनी युक्ती, क्रोध उपजवी राय चित्ती. क्रोधवश झालिया रायन रपती, कलहे मुला सोडील की. मग तो कदाना म्हणे सूत, त्वरे करील प्राणरहित. मग तू सदनी आनंद भरित, सुख लाभाते सेविका. अंगी विपतरूचा कोंब चांग, खुडोनी टाकिल्याने मार्ग. मग विषाचा शरीरी लाग, कोठुनी होईल जननीये. आधी ठेचिल्या उरगमुख, मग कैचे मिरवेल विष दुःख. कंटकी धरिल्या वृश्चिक, वेदने ते मिरवेना. की वनी असता धूम्रकार, वरी सांडावे लगबगे नीर. मग धाव सदना पर, घेत नाही जननीये. तरी कृष्णागराचा वसवसा, तव हृदयी मिरवे स्वबाळ फांसा. तरी राया सांगुनी ऐश्यालेशा, दुःख सरिता लोटवी. तरी त्या उदकाचे आधी वळण, दुःख सरिते बांधावे बंधन. बंधन बांधल्या सजीवपणे, सुखे पुढे मिरविका. ऐसी सांगुनी ती युवती, गेली आपुल्या सदनाप्रती. येरीकडे भुजावंती, कणकमंचकी पहुडली. त्यजोनी अन्नोदक स्नान, कैचे श्रंगार कुंकुमलेन. सर्व उपचारा ते त्यजून, विनमुख तई पहुडली. तो येरूकडे शशांगर, पारधी खेळुनी काननभर. चिंताब्धीचा फोडुनी लहर, सदनात दा जातसे. नाना गजरे यंत्रस्थित, चमू अब्धीचा लोटलोटीत. क्षेत्रपाती पूर्ण भरित, अमृतोये ते धवा. यावरी रावतो पूर्ण ज्ञानी, संचार करी आपुले सदनी. दृष्टी समोर न देखिता राणी, परिचारिके विचारितसे. म्हणे कोठे आहे भुजावंती, सन्मुख कान आली पारधी प्रती. आजी चुकूर होऊनी चित्ती, निंबलोना नातळली ते. राया ते बोलती परिचारिका, हे महाराजा सद्विवेका. आजी राणी कवन दुःखा दुखावली कळेना. तेने करुणी शयना पाटी, निजली आहे होऊनी कष्टी. होताची शब्द कर्णपुटी, सदना माझी संचरला. तो ती मंचकी भुजावती, राव देखुनी बोले युक्ती. म्हणे का हो कवण अर्थी, शयन केले जीव लगे. परी तई उत्तरा न देती, काहीच न बोले रायाप्रती. जीवन आणुनी नेत्रपाती, अश्रू ढाळी ढळढळा. ते पाहून या राव दयाळ, चिंती दाटला मोहे केवळ. मंचकी बैसे उतावेळ, हृदयी धरी कांते ते. अश्रुधारा नेत्रपाती, राव पुसी स्वय हस्ती. चुंबन घेऊनी लालनीती, अंकावरी बैसवीतसे.
अंकी बैसवोनी स्वदारा रत्न, हेम जडावया करी यत्न, राव कोंदणी हाटक प्रयत्न, अर्थरत्ना जोडीतसे, म्हणे सुख सरिते कोठुनी भेदले, गढोळ चित्ती, दुःख घणाचा वर्षाव अमित, कोणे केला तो सांग, मी रावमहीचा भूप, मी बोलणारा दर्प सर्प, ऐशा व्याघ्राचा करोनी लोप, दिधले माप दुःखाचे, तरी ती कवण पुरुष नारी, तू ते अन्य झाली भारी, तरी माते बोलून वैखरी, निमित्त मात्र दावी का, अगे सहज दिठवा होते, दावी न त्या ते अर्कसूत, या बोलाची सहज भ्रांत, मानू नको जीव लगे, अगे प्रिय तू माते अससी, कोण गांजील उद्देशी, हरी बाळा ते जंबू कलेशी, दुःख दरी मिरवेना, अगे मशका चेनी पाडा, धडके उतरे गिरीचा कडा, की राम रक्षे भूतवडा, रक्षणी या बैसतसे, तेवी तू माझी पट्टराणी, कोण घालू शके काचणी, नामदर्शनी प्रांजळपणी, मग उर्वी न ठेवी तयाते, ऐसे ऐकता राव वचन, हृदयी तोषली अर्थार्थी सघन, म्हणे महाराजा तव नंदन, भ्रष्ट बुद्धी व्यापिला, आपण गेल्या पारधीसी, एकांत पाहुनी मम उद्देशी, येथे येऊनी स्मरलेशी, हस्त माझा धरीला परी निर्दयवंते, कामे ओढिता झाला हस्त, म्हणे चालावे एकांतात, सुख संवाद भोगावा, मग म्या पाहुनी कामिक वृत्ती, हाता संडुनी घेतला निगुती, भयार्थ मानुनी आपुले चित्ती, सदना माझी पावले, पळता कोणे झाली अवस्था, उलथुनी पडले महीवरती, परी म्या धरुणी तैशीच शक्ती, आडक वाडपै केले, मग तो छल बल त्वहीन, होऊनी पाहे आपुले सदन, तस्मात आता आपुला प्राण ठेवित नाही महाराजा, भलतैसिया गरळांत, घेऊनी करीन प्राणमुक्त, परी धैर्यवरिले तुम्हा करिता, तुमचा मुखे दू पहावा, मज वाटले पारधीचे कानन, अति तीव्र कर्कश भयान, त्यातुनी तुम्ही जिवंतपण कैसे याल वाटले, ऐसे परी धूसधूषित संचार होता हृदयांत, म्हणून महाराजा येथपर्यंत प्राणदेही रक्षिले, आता याची बोला पाठी, मी चकोर देही चंचुपुटी, तव आणनेंदूचे जीवन शेवटी, लक्षुनी तुष्ट झाले असे, ऐसे बोलता भुजावंती, परम क्रोधावला नृपती, परी क्रोध नवेक्षिती, वडवानलची पेटला, वडवानल तरी कैसा, शिखा मिरवी अंबरलेशा, सूतरत्ना लागी कैसा ग्रासू पाहे क्षणांत, मग तैसाची येऊनी सदना बाहे, आरक्त नेत्री भवता पाहे, म्हणे कोणी तरी येथे आहे, पुढे यावे माझिया, तव ते भृत्य धावत येती, भृत्य नव्हे ते कृतांत दिसती, राववरुणी क्रोधरीती, स्वतः त्यांते लोटीतसे, म्हणे भृत्य हो याची पावली, जाऊनी मम सुताची करा होळी, अथवा बंधन करुणी हस्तवेली खंडोनिया टाकाव्या, ऐसे बोले नृपणाथ, दूत धावती वाता कृत, सदन वेढुणी राजसूत, मृत्युमही नेलासे, परी ते सेवक ज्ञान खाणी, पुन्हा जाती राजांगणी, म्हणती महाराजा मृत्यू भुवणी, कृष्णागरूपै नेला, राव क्रोधे तया पाहत, म्हणे हस्तपादांते करा खंडित, पुन्हा येऊनी सांगत, धावोनी राया ते, तरी रायाचा कोपानळ, कदान होय शीतळ, पुन्हा पाहुणी दूत मेळ, तीच आज्ञा पा, परी ते भृत्य देहस्थिती, म्हणती हा स्वामी राजसूत, यासी वधिता काय अनर्थ, कैसा होईल कळेना, ऐसे संदेहे भय स्थित, पुन्हा जाती राजांगणांत, परी तो रावती संतप्त, तीच आज्ञापी, मग ते दूत निष्ठुरपणी, चौरंग आणि ती कणक कोंदणी, तया लागी बैसवूनी कार्यावरती वहीवटले, शुद्ध चराठे बांधुनी हस्त, तदा नेत कृष्णागराते, म्हणती बंध सिद्ध केले हस्त, खंड करावया, परी कृष्णागर चौवाटा नेला, हा वृत्तांत सकळ ग्रामांत कळला, मग चुंगार मेळा, विलोकावया धावती, एरीकडे राजांगणी, मिळाले थोर प्राज्ञी, परी नृपतीचा क्रोधाची पाहुनी, बोलो न शकती कदाचित,
तरी व्रतीचा क्रोधानळ लोक बोलाचे सुभद्र जळ प्राशने भेने उतावेळ धाव मागे घेतसे एरीकडे चवटेंशी कणक चौरंगी राजसूतासी धुर्ती बैसवोनी हस्तपादांसी योजिते झाले छेदावया शस्त्र करुणिया नग्न त्वरित ऐके घायाळ केले हस्त तैसेची झाले चरण व्यक्त भग्न होऊनी पडियेला एकची आकांत वर्तला तेथे कोणी कोणा न विचारी जेथे पाहुनी सकळ संग्रामाते भयभीत संपूर्ण उपरी योजनी पद निगुती तीक्ष्ण धारा शस्त्रे हानिती तीही एका घाये क्षिती पद कमली पडियेली मग रुधिराचा भडभडाट मही लोटला अपार लोट जेवी युवती कुंकुम मळवट तेवी धारा शोभली परी रावतो कृष्णागर मूर्छेने व्यापुनी तीव्र कनकासनी चौरंगावर उलथोनी पडियेला प्राण होऊनी कासावीस मुखावरी दाटला फेस उपरी कोरड पडली मुखास श्वेतनयन पै केले मग ते दुःख पाहुनी लोक दुःखाने करीती महाशोक आहा कृष्णागरासारखे मानिक व्यर्थ राये भंगिले एक म्हणती म्हातारपणी राव चढला आहे प्राज्ञी ऐसा पुत्र लावण्य खाणी नष्ट केला पदवीचा तरी राजा परमभ्रष्ट झाला आहे निर्दय नष्ट आता येथे राहता उत्कृष्ट योग्य काही दिसेना सहज प्रपंचाचे पाऊली पडतसे आड पाऊली परिराये हृदयी क्षमान केली घात करील कधी तो आहा एकुलता एक बाळ त्यावरी पाखडीला क्रोधानळ मग प्रजान्याया कैसा शीतळ वृद्ध राव राहील का एक म्हणे राजनीती तैशीच आहे सर्व क्षिती गृही दाविली क्रोध संपत्ती धाक पडेल प्रजेते एक म्हणे भ्रष्ट कृष्णागर कुबुद्धी धरिली मातेवर तै शिक्षा पावला साक्षात्कार राया दोष न लागेची गौपीडक व्याघ्रे असला तरी का मारू नये त्याला तरी रायाने धर्म पाळिला लोभ धरिला नाही की वृश्चिक होता दृष्टी व्यक्त तरी का करू नये प्राणांत दुष्ट आहे की धूस धूसित मारू नये की त्याला ऐशा नाना परियुक्ती तर्क वितर्क जग बोलती अपार मेळाच वाठ्या प्रती मिळाला असे लोकांचा त्यांत सहजासहज गमन गोरक्ष मच्छिंद्र उभय जाण करीत आले चव्हाटे कारणे तो अपार मेळा देखिला सोडोनी गर्भाद्री पर्वताते न्यावे भेटीसी मच्छिंद्राते घेऊनी जाता गोरक्षणाथ आले होते त्या ठाई आले परी सहज चाली नगर दीक्षेची कामना फिरली म्हणून पाहता व्यवहार पावली येऊनी तेथे धडकले परी अपार मेळ पाहुणी त्यांत संचरले गौरबाळ तो कृष्णागर होणी विकळ कणक चौरंगी पडियेला मग मच्छिंद्राते पाचारुण दाविता झाला गौरनंदन जळचर सुते पाहुण परमचित्ती द्रवलासे परी त्याचा अन्याय काय लोकापाशी पुसो जाय क्षण स्थिर करुणी हृदय करणी विलोकी बाळाची तो सहज अंतरी दृष्टी करिता त्या समजली तयाची माता आणि कृष्णागरासी वर्ता अवतार दक्ष आढळला ऐसा शोध शोधिल्या चित्ती मग क्रोधे दाटले तपोगभस्ती म्हणे अहो हे रांड शक्ती प्रविष्ट झाली लोकांत परी तो आहे मूर्ख राय चित्ती योजिता नये न्याय बाळावरी तिने घाय कोपशस्त्री योजिला तरी ऐसा बुद्धिभ्रष्ट विषय लोभी अतिवरिष्ठ मही नसावा महाभ्रष्ट महिमार आगळा लागुनी कांतेच्या बुद्धी संगती बाळा लागी केली आरती तस्मात राव विषय भक्ती ठेवू नये महिसी ऐसे चित्ती धरुणी तेथून उभय निघाले मंडळांतून मग गोरक्षा सकळ खूण निवेदिली रायाची सकळ गोरक्षा निवेदन होता तोही आपुले हृदयी पाहता पाहुणी म्हणे गुरुनाथा याचे नाव रंगाते आणावे कृष्णागर तो चौरंगी व्यक्त म्हणून चौरंगी बोलला नितांत कृष्णागर हे नाम महिंत नाही म्हणून वदलासे
आणि हस्तपादादी सकळ एका चौरंगी झाले सकळ. म्हणून चौरंगी गौरबाळ सहज स्थिती वदलासे. असो गोरक्ष मच्छिंद्राते म्हणे राज सदना जाऊ त्वरिते. मागुनी घ्यावे चौरंगाते नाथपंथी मिरवावया. मच्छिंद्र म्हणे कर्मशासन राव राणी ते दुःख दाऊन. मग न्यावा शिवनंदन नाथपंथी मिरवावया. गोरक्ष म्हणे हो नोहे ऐसे नऊ आधी चौरंगास पूर्णपर्णी. नाथपंथास विद्यार्णव करावा. मग तयाचेची हाती रायासी दावावी प्रतापशक्ती. आणि त्या रांडे चामुंडे प्रती ओपणे ते ओपावे. तरी आता सौम्य उपचार राया करू वागुत्तर. मागून घ्या स्नेह परिवार चौरंगी ते महाराजा. ऐसी गोरक्ष बोलता वाणी अवश्य म्हणे मच्छिंद्रमुनी. मग उभयता राजसदनी प्रविष्ट झाले महाराजा. पुढे धाडुनी द्वार रक्षक श्रुत करविले नाव दोंधिक. की मच्छिंद्र गोरक्षक तपोनायक भेटीसी येती महाराजा. राय ऐकुनी ऐसे नाम मनी उचंबळे भावार्थ प्रेम. मनांत म्हणे योग द्रुम वंद्य असती हरिहरा. परी मम दैवार्णवा सुफळ बांध मच्छिंद्र कृपेचा ओळला मेध. ऐसे म्हणून लाग वेग कणकासन सांडिले. सम्यक सामोरा होऊन नृपती दृष्टी देखता मच्छिंद्र जती. भाळ ठेवून चरणांवरती आलिंगी तसे प्रेमाने. म्हणे महाराजा अज्ञान भंगा अज्ञानपतिता बोधली गंगा. वळूनी धीर पावल्या संगा कुशब्द पापनाशील. ऐसे म्हणून राव पुढती नमिता झाला गोरक्षाप्रती. भाळ ठेवणी चरणांवरती सभेस्थानी आणिले. बैसवनी कनकासनी षोडशोपचारी पूजिले मनी. उपरी उभय जोडुनी पाणी उभा राहिला सन्मुख. म्हणे महाराजा योगद्रुमा तुमचे चरणी असे मम प्रेमा. दर्शन दिले भक्ती उगमा मम भक्ता कारणे. तरी आता कामशक्ती वेध कोणता सांगा जती. जेवी ऋतुकाल द्रुमाप्रती फळे येतील तैशीच. तरी चिच्छक्ती उल्हासपणे अर्थ दावा मज कारण. ते त्यावरी कामना पावण तुष्ट होईल महाराजा. ऐसे बोलता नरेंद्र पाळ मच्छिंद्र चित्त द्रुमाचे फळ. शब्द चातुर्य लापिका रसाळ चौरंग भावी निघाले. म्हणे महाराजा नरेंद्रोत्तमा एक काम वेधला आम्हा. आज तुमच्या कौंडण्य ग्रामा शासनी बाळ विलोकीला. राया तिष्ठता तव कोपाग्न तयाचे हस्तपाद केले भग्न. तो जरी तुमचा अन्यायी उत्तम आम्हा लागी ओपावा. राव ऐशी ऐकुणी मात हृदयी गदगदोनी हासत. म्हणे महाराजा योगी समर्थ काय त्या कराल नेओनी. म्हणाल करील सेवा भक्ती तरी भग्न झाला पदहस्ती. तरी त्या पंथ गमाया शक्ती काही एक दिसेना. तुम्हीच वाहोन या आपुल्या स्कंधी वागवाल की कृपानिधी. तो स्वामी तुम्ही सेवक बुद्धी आचराल की महाराजा. यावरी बोले मच्छिंद्रनाथ तो सत्यपणे शक्त की अशक्त. इतुके वद की आमुचे अर्थ कासया तू पाहशी. ऐसे बोलता मच्छिंद्र जती अवश्य म्हणे शशांगर नृपती. घेऊनी जावे आवडल्या चित्ती सिद्ध संकल्प महाराजा. ऐसे बोलता धरापाळ उठोनी आले तत्काळ. परोपकारी अति कनवाळ चौरंगापाशी पातले. कणक चौरंगी सधीर युक्त तैसाची उचलीला मही भुवसूत. नेऊनी आपुले शिबिरांत हस्तपाद तळविले. येथे श्रोते कल्पना घेती निजी वास सजीव करीतो जती. तेने चौरंगी हस्तपादांप्रती स्नेह कढई का तळविले. निर्जीव पुतळा नृत्य करीत तेथे मिरवले गहिनी नाथ. मग हस्तपाद निमित्त काय अशक्य झाले ते. तरी कवी म्हणे पुढील कारण होते म्हणून मच्छिंद्राने. लोहढथी द्विमूर्धाने स्नेही तळले पदहस्त. तू ते करुणी दुःखाचे शमन पुढे पहा म्हणती नेम नेम. समान उत्तमोत्तम फळा मिरवू ययासी. ऐसा विचार करुणी चित्ती तळो लागले पदहस्ती. मग तेथे राहुणी एक राती पुढे गमती महाराजा.
चौरंगी स्कंदी वाहुण मार्ग गमी तसे गौरनंदन मग ग्राम पाहुणी निघुण बद्रिकाश्रमी पातले शीघ्र जाऊनी शिवालयांत जावे वंदिला उमाकांत उपरी चौरंगी ठेवूनी तेथ काननांत संचरले काननी हिंडता तेथ पाही तो एक गव्हर देखिले मही देखता विसरती तया ठाई गृहा माझारी तव ते गव्हर परम गोमट पाहू बोलती प्रताप सुभट म्हणती चौरंगी निश्चय तुळवट येथे कसून पहावे तरी कैसे रीती मग काय करीते झाले जती एक शिळा विस्तीर्ण शक्ती गोरक्षनाथे आणिली परी गुहागृहांत उचलुनी वरल्या जमिनीत शस्त्र अस्त्र जल्पुनी तेथे अंधार व्यक्त केलेसे आणिली परी गुहागृहांत उचलुनी वरल्या जमिनीत शस्त्र अस्त्र जल्पुनी तेथे अंधार व्यक्त केलेसे ऐसे कृत्य करुणी तेथे पुन्हा परतोनी आले नाथ स्कंदी वाहुणी चौरंगी ते पुन्हा परतोनी गेले त्या ठाई तेव्हा गृहद्वारा समीप तरु एक होत विशाळ रूप तया खाली प्रतापदीप सावलींत बैसले परी गोरक्षासी मच्छिंद्र म्हणे भाव उद्देशी वा अनुग्रह चौरंगासी याच ठाई ओपावा ऐसे बोलता मच्छिंद्रनाथ गोरक्ष वदतसे उत्तराते मम अनुग्रह तपाश्रित लाभ होतसे महाराजा तरी चौरंगीचे अनुष्ठान पूर्ण स्वरूपी मी पाहिन मग प्रसन्न चित्ते देईन अनुग्रह महाराजा ऐसे बोलता वरद उक्ती मच्छिंद्र म्हणे बरवी नीती तरी याची ठाई चौरंगी प्रती तपा लागी स्थापावा ऐसे म्हणोनी गोरक्षासी पुसता झाला चौरंगासी हे बाळा तू पूर्ण तपासी बसतोसी कीट कया ठाया यावरी बोले चौरंगनाथ मी मान्य तुमचे कर्तव्यात जेथे ठेवाल राहीन तेथ सांगाल करीन तैसेची परी एक मागणे आहे येथे तुम्ही जावे कोण्या देशाते परी प्रतिदिनी माझा हेत कूर्मदृष्टी रक्षावा इतके माते दिधल्यास दान सकळांत माझे कल्याण तू साणू दिवस माझे स्मरण तव धवळारी पाळावे तुम्हास होता माझे स्मरण त्या कृपे होईल माझे पोषण जैसे कूर्मदृष्टी करुण बाळा लागी पोषितसे ऐसे बोलता चौरंगनाथ उमय झाले तोषवंत मग उचलोनी गुहागृहांत चौरंगी ते ठेविले परी त्यास सांगती बारे ऊर्ध्व करी का दृष्टीत प्रती शिळा सुटक दिसे क्षिती पडेल वरती तू जराया परी आपुले प्रसादे करुण तू ते देतो एक वरदान दृष्टी याजवरुण काढू नको कदापि जरी दृष्टी किंचित चुकूर होता पडेल अंगावर मग प्राण सोडून जाईल शरीर चूर्ण होशील रांगोळी मग पुढील कार्य साधेपर्यंत सकळ राहिले नर देहांत तरी जतन करुणी शरीरांत हित आपुले जोडी का मग एक मंत्र सांगुनी कानी म्हणे करी याची सदा घोकणी येनेची सर्व तपा लागुनी प्राप्त होशील पाडसा मग गोरक्ष जाऊनी उत्तम फळाते तया सामोरे आणुनी ठेवित म्हणे हे फळ भक्षुणी निश्चिते पूर्ण तपा आचरिका परी आनिक राया तूते दृष्टी रक्षावी जीवित्व निमित्ते मंत्र जपावा तपोवर्थे फळे भक्षावी क्षुधेसी ऐसी त्रिविधा गोष्टी तूते सांगितली परी रक्षी जीवाते तो आम्ही लवकरी करुणी तीर्थाते तू जपासी येऊ की ऐसे सांगुनी चौरंगासी बाहेर निघे गोरक्षेसी शिळा आपुले गुहाद्वारासी बंधन केले दृष्टोत्तर या उपरांती तपाचार शक्ती चामुंडा स्मरला लावणी चित्ती तव त्या स्मरता येऊनी क्षिती गोरक्षा ते भेटल्या म्हणती महाराजा योगोत्तमा कामना उदेली कोण तुम्हा तैसाची अर्थ सांगुनी आम्हा स्वार्था लागी मिरविजे एरी म्हणे हो शुभाननी मम प्राण आहे या स्थानी तरी तयाच्या क्षुधे लागुनी नित्य फळे ओपावी आणावी परी गुप्तार्थ फळे ठेवावी त्या न कळत शिळे उचलुनी जावे त्वरित नित्य फळे ओपावी ऐसे सांगुनी चामुंडेसी चालते झाले तीर्थवासी सहज चाली चालता महिसी गिरनार पर्वती पोचले
एरीकडे चामुंडा सकळ उत्तम आणुनी देती फळ शिळा उचलुनी उतावेळ काननंत सांडिती परी कैसे रीती गुप्त सेवा करुणी जाती परी चौरंगी महाजती शिळा भय दाटला म्हणंत म्हणे गुरुवचन की शिळा घेईल तुझा प्राण म्हणून दृष्टी या कारण अखंडित रक्षावे ऐसी भावना अनुनी चित्ती दृष्टी ठेवी शिळे प्रती मुखी नाम मंत्र उक्ती आराधिंत सर्वदा परी त्या शिळेच्या भये करुण खाऊ विसरला फळा कारण किंचित वायूचे होता गमन तोची आहार करीतसे शिळेवरती सदा दृष्टी परी ऊर्ध्वभागी ओपिली दृष्टी अंग हालवेना महीपाठी अर्थ काही चालेना जरी करावे चलन वलन नेनो दृष्टीशी चुकुरपण शिळा झालिया घेईल प्राण म्हणून न हाले ठायाते फळे जरी चाच पुणी घ्यावे हाती नेनो तिकडे जाय अवचिती चित्त गेलिया इंद्रिये समजती तया मागे धावती मग चित्त बुद्धी अंतकरण हे तो ऐक्य असती तिचे जण फळ स्पर्शिता भावने करुण भ्रष्ट होईल सर्वस्वे मग मंत्र रूपे स्मरण शक्ती आ बुद्ध करील माझी मती म्हणून सांडिले फळ प्राप्ती योगाहुनी लक्षितसे ऐसी उभयता कांचनी करुण आटत चालिले रुधिर प्राण परी ते रुधिर मांस लक्षुण आटत आहे तव सत्य रुधिर मांसा लागुनी भक्षित भक्षुनी उदरकमय करीत शेवटी चित्तासी हरित भक्षण करीतसे नित्यशा चित्ता आटिले सकळ रुधिर पै शरीर उरले अस्थि पंजर वरी उगवली त्वचा त्यावर गवसनी परी विराजे जोंबरी शरीरी असे प्राण तोंबरी अस्थि त्वचा घ्राण प्राण भंगल्या भंग जाण सर्वत्रासी माहिती नाडी त्वचा अस्थि चौरंगी उतरल्या देहाप्रती सूक्ष्म शरीरी आपण भूती त्रासुनिया पळाले मग तो देह काष्टा समान बोला रहित चलन वलनहीन ऐसे पाहुनी बाळतान्हे वारुळ वरी वरुचियेले मग तितुक्या दृष्टी हरल्या प्रती मुखी ध्वनी मंत्र शक्ती तितुके उरे मग निश्चिती जिकडे तिकडे झालीसे ऐसे परी चौरंगीते झाले आहे निज देहाते यावरी पुढील स्वार्थे पुढील अध्यायी ऐकाते तरी हा ग्रंथ नवरत्नहार आणि वैडूर्य स्वतेजा पर तुम्हा श्रुतिया शृंगार धुंडी सूत अर्पितसे नरहरी वंश मालुते मालू नरहरीचा शरणागत तो हा भक्तिपूर्वक ग्रंथ श्रोतियंते संकल्पिला स्वस्ति श्री भक्ति कथासार संबंत गोरक्ष काव्य किमयागार सदा परिसोत श्रोते चतुर 31 गोडः श्रीकृष्णार्पणमस्तु शुभं भवतु श्रीरस्तु।